तालुक्यातील मौज रावेर येथील आदिवासी बांधव कास्त असलेल्या शेतजमिनीचे संरक्षण करण्याची मागणी एकलव्य आदिवासी सेवा समितीने जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे। मौज रावेर गावातील अनेक आदिवासी बांधवांसह संघटनेचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते। मौज रावेर येथील आदिवासी बांधवांच्या मालकीच्या जमिनी व काही समाजकंटकांनी त्यांची परवानगी न घेता माती आणि मुरुम उत्खनन करून जमिनीचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे। या संदर्भात तलाठी आणि मंदत अधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यासाठी गेले असता त्यांनी तक्रार घेतली नाही। याउलट जिल्हा प्रशासनाने तहसीलदार आणि अपर तहसीलदार यांच्यामार्फत आदिवासी बांधवांना जमिनीच्या नुकसानीची नोटीस पाठवली आहे। आदिवासी बांधवांच्या जमिनी हडपण्याचा प्रयत्न सुरू आहे। राजकीय हितसंबंधातून या जमिनीवर दबाव टाकला जात आहे, असा आरोप संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला। या आदिवासी बांधवांना देशोधडीला लावण्याचा प्रयत्न सुरू आहे, असेही त्यांनी म्हटले आहे। या प्रकरणी न्याय मिळावा यासाठी जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आले आहे। आदिवासी बांधवांच्या जमिनीचे संरक्षण करण्याची मागणी संघटनेने केली आहे। निवेदन देताना प्रदेशाध्यक्ष अशोक धुलेकर, राजेंद्र सोनवणे, शशिकांत मोरे, जीवन चव्हाण, किसन ठाकरे, अशोक गवली, रमेश देवरे, शेतकरी सदा पवार, रमेश पवार, प्रकाश भिल, छोटू सोनवणे, मच्छिंद्र भिल, भीमराव भिल, शांताराम पवार, देवानंद अहिरे आदीसह उपस्थित होते। आज दिनांक 10 रोजी आम्ही माननीय जिल्हा प्रशासन अधिकारी साहेबांकडे मौजे रावेर येथील आदिवासी बांधवांवर होणाऱ्या अन्याय अत्याचार संदर्भात निवेदन देण्यासाठी आलेला। या निवेदन देण्याचा उद्देश असा आहे का काही मौजे रावेर येथील आदिवासी बांधवांच्या जमिनी आहेत, त्या कोरड जमिनी आहेत, त्या केवळ पावसाळी हंगामात ते पीक पेरणी करून पिकं घेतात आणि त्या जमिनीवर त्यांच्या कुटुंबाचं त्यांचं उदरनिर्वाह होतो। पण 4-6 महिने हे लोक गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक राज्यामध्ये पोटाची खळगी भरण्यासाठी जातात। पण त्यांच्या पश्चात काही समाज कंटकांनी यांच्या मालकी हक्काच्या जमिनी यांची परवानगीशिवाय काही लोकांनी त्या ठिकाणी मुरुम वगैरे खनन करून त्यांच्या जमिनीची नुकसान केलेले आहे। त्या जमिनी संदर्भात संबंधित तलाठी मंडळ अधिकारीकडे यांनी तक्रार देण्याच्या उद्देशाने गेले असता संबंधित अधिकाऱ्यांनी त्यांची तक्रार घेतली नाही। उलट त्यांना सांगितले की ते जमिनी जर कोणी घ्यायला आले असेल तर देऊन टाका, तुम्ही तुमच्याने जमिनी कसल्या जात नाहीत असे सांगून टाळून दिले। आणि आता त्यांना ह्याच लोकांना जिल्हा प्रशासनामार्फत, तहसीलदारमार्फत, अपर तहसीलदारमार्फत नोटीस देण्यात आलेली आहे का तुम्ही त्या जमिनीचे नुकसान केलेले आहे। आता आज ते लोक जे आदिवासी समाज आहे त्या जमिनीवर जे पोट भरतात त्या स्वतःची जमिनीचे नुकसान कसं काय करणार, हा प्रश्न पडलेला आहे। त्या जमिनी काही लोकांना भडकावण्याचा प्रयत्न करतात, काही जमिनीवर त्यांच्याकडून हिसकावण्याचा प्रयत्न करतात। काही लोक धनदांडके लोक आहेत, ते लोक म्हणतात का तुम्ही या जमिनी आम्हाला विकत द्या, नाहीतर या जमिनीवर कब्जा कसा करायचा हे आम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे। तलाठी, सर्कल हे आमच्या अधिकारी आहेत, आम्ही जे सांगणार तेच होईल, अशा तऱ्हेने यांना ब्लॅकमेलिंग देखील काही लोकांकडून केले जात आहे। राजकीय सुळापोटी या लोकांच्या आदिवासीच्या जमिनी बळकावून यांना देशोधडीला लावण्याचा प्रयत्न करत आहेत। आम्हाला भीती वाटते का मणिपूर सारखं या ठिकाणी घटना घडण्याचं षडयंत्र रचलेलं आहे। या धुळे जिल्ह्यामध्ये भूमी माफियांचं राज्य दिवसेंदिवस वाढत आहे आणि आदिवासीच्या जमिनी मोठ्या प्रमाणावर बळकावल्या जात आहे। तरी प्रशासनाने जागृत व्हावे, आदिवासींना न्याय द्यावे यासाठी आम्ही आज जिल्हा प्रशासनाकडे निवेदन देण्यासाठी आलेलो आहे। जर आम्हाला 8 दिवसाच्या आत कारवाई नाही झाली तर आम्ही उग्र स्वरूपाचे आंदोलन, मोर्चे वगैरे करणार आहेत, असे आम्ही एकलव्य संघटनातर्फे जाहीर आवाहन करतो।